लाडकी बहीण योजनेचा विनंती अर्ज ज्या महिलांना जून आणि जुलैमध्ये पैसे आले नाहीत त्या महिलांना हा विनंती अर्ज करायचा आहे। मग हा अर्ज कुठे करायचा, हा अर्ज पुढे सबमिट कसा होणार आणि या अर्जामध्ये नक्की काय लिहायचं, तसेच ज्यांना आजपर्यंत सर्व पैसे आले त्यांनी देखील हा अर्ज करायचा आहे का, असे विविध प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत। तर त्याबाबतची माहिती आपण या रीलच्या माध्यमातून घेणार आहे। त्यामुळे रील शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहितीसाठी आपल्या पेजला आधी फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, मी विराज। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे 26,40,000 महिलांना जून महिन्यापासून योजनेचे पैसे बंद झालेत। यामध्ये आपण कालच सांगितलं तुम्हाला की जास्तीत जास्त पैसे कोणाचे बंद झाले, तर एका कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थींनी लाभ घेतल्यास, कारण GR नुसार आता यापुढे फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित एवढ्या 2च महिला लाभ घेऊ शकतात। अजूनही विचारणारा प्रश्न म्हणजे सासू आणि सुना असल्यास फक्त एकीलाच पैसे येणार आणि ते देखील तुम्ही ठरवायचं की सासूला पैसे द्यायचे का सुनेला पैसे द्यायचे। आता हे जे अर्ज आहेत विनंती अर्ज, हे विनंती अर्ज अंगणवाडीमध्ये तुम्हाला मिळणार आहेत। तुमच्या अंगणवाडीमध्ये आले नसतील तरी येत्या काही दिवसांमध्ये हे अर्ज तुमच्या अंगणवाडीकडे येणार आहेत। त्यासोबत अंगणवाडी सेविकांकडे अपात्र झालेल्या महिलांची यादी देखील येणार आहे। यासाठी तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेविकांना भेट द्या, तो अर्ज आहे तो अर्ज त्या ठिकाणी भरून द्या। सर्व अटी व निकषांमध्ये तुम्ही पात्र आहात का याची छाननी अंगणवाडी सेविका करतील आणि तुमच्या कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीला योजनेचा लाभ सुरू होईल, तो अर्ज पुढे सबमिट होईल आणि तुम्हाला योजनेचे पैसे मिळतील। ही प्रक्रिया आहे। ज्यांना सर्व हप्ते आले आहेत त्यांनी ही प्रक्रिया करायची नाही। त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची रील शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र।